नोकरदार वर्गाची एका दिवसाची सुट्टी म्हणजे स्वर्गाचं सुख, नाही का? हे काय वेगळं सांगायला नको. सगळ्या गोष्टी कशा निदान एक दिवस तरी आरामात. मी सकाळी उठून फ्रेश होऊन पुन्हा झोपलेली. आता उठून काय करायचं म्हटलं, तर रात्रीची भांडी व्यवस्थित लावली कपाटाला आणि चहा करण्याचा मोह झाला. कडक कोरा चहा. त्यात पावसाळा भरिला. त्यात कोरा चहा आवडीचा विषय माझा. गरम झालेल्या पाण्यात 2 काळ्या मिऱ्या, 2 लवंगा, छोटा तुकडा दालचिनीचा आणि आलं. आलं खिसून टाकायचं आणि चहा पावडर. पाणी एकदा चांगलं उकळलं की जशी आवडते तशीच चहात टाकलेले सगळे जिन्नस एकदा चहात उतरले ना, तर निदान ती चहा आपल्या शरीरातला जो थकवा असेल, निदान शरीरातला थकवा तरी काही काळापुरता साईडला घालायला नक्कीच मदत करतो. थोड्या वेळापुरता होईना तरतरीपणा अंगाला नक्कीच येतो. आणि त्याच्यात तर तो पाऊस म्हटल्यावर मग वेगळाच विषय. थोडा वेळ का असेना पहाटे पहाटे चहाचा विरंगुळा माझ्या मनात. नाहीतर 17 विचार 17 खांदळी डोक्यात नेहमीच्या. बरं, झाला बाबा एकदाचा चहा तयार आमचा. आता मोकळा श्वास करून ही उकळती चहा थंड होऊ द्यायची आणि शांत प्यायची. दिवसभर नेमकं आपल्याला काय करायचंय? फक्त चहावर तर भागणार नाही. जेवण पण बघायचंय काय करायचं आणि मस्त शांत विचार करत दिवसभराचंही काम करायचं. ह्याहून वेगळं काय करायचं? सुट्टी नोकरदार वर्गाची.